मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो काल मराठी भाषेचं संमेलन झालं पुण्यात, त्यात देवेंद्र फडणवीस सुद्धा आले होते। आता त्या संमेलनानंतर एक मीडियाशी बोलताना त्यांनी शक्तिपीठ महामार्ग जे की नागपूर ते गोवा असं एक महामार्ग तयार केला जाणार आहे, जो की एक ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे महाराष्ट्रासाठी आणि स्वतः देवेंद्र फडणवीस याच्यावर एकदम बारीक लक्ष ठेवून आहे। त्यावर बोलताना ते म्हणाले की जे काही विरोध आहे त्या महामार्गाला तो आता फक्त मुठभर लोकांकडून आहे। सर्व आमदारांशी मी भेटलोय आणि सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे की काही मोठा विरोध याला राहिलेला नाहीये आणि ज्या समितीचा विरोध वगैरे आहे त्यांच्यासोबतही चर्चा करून सर्व काही सॉल्व्ह केलं जाणार आहे। आता मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग म्हटलं की आपल्याला कोल्हापूर आणि सांगलीत ज्या प्रकारचे विरोध झाले होते लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा ते आठवतात। कारण सतेज पाटील असतील काँग्रेसचे, इवन BJP मधले जे अशोक चव्हाण झाले, वरून हसन मुश्रीफ झाले, यांचा एक फार मोठा विरोध या प्रोजेक्टला झालेला होता आणि एकूणच पत्र वगैरे लिहून यांनी सांगितलेलं होतं की कोल्हापूरमधून या प्रोजेक्टला वगळण्यात यावं। आता मित्रांनो, खरं सांगायचं ना, शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना हवा आहे। कारण कसं आहे की शेतजमीन जरी सुपीक असली त्यावर जे पीक येतं आहे ना त्याचं प्रोडक्शन फार कमी आहे। काय व्हॅल्यू भेटते शेतकऱ्यांना त्याची? आज फक्त रील्समध्ये, इंस्टाग्रामच्या आणि त्या यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये शेतीची कलर ग्रेडिंग करून व्हिडिओला ते बघायला चांगलं वाटतं, पण जे ॲक्च्युली लोक शेती करतात त्यांना माहिती आहे की शेतीतून त्यांना काय भेटतं। त्यामुळे जे गरीब शेतकरी आहेत ना, ज्यांची थोडीफार जमीन आहे, 1 एकर 2 एकर, आणि त्यांची जमीन जर अशा प्रोजेक्टमध्ये येत असेल ना, ते लोक खुशीनं देऊन टाकतात। त्यांचा काही विरोध नसतो, कारण फक्त कन्सर्न एवढाच असतो की सरकारनं ह्याला योग्य तो म्हणजे जो मार्केट व्हॅल्यू आहे त्या जमिनीची त्यापेक्षा जास्त भाव द्यावा। आणि समृद्धी महामार्गाला सुद्धा असाच विरोध झालेला होता। जर तुम्ही बघाल तर सरकारनं त्या महामार्गाच्या दौरान जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला त्या जमिनीचा 4 गुणा भाव दिलेला होता आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी अतिशय खुशीपणानं, आनंदानं ही जमीन सरकारला देऊन टाकलेली होती। तसंच कोल्हापूरमध्ये पण जो विरोध होतोय तो ॲक्च्युली करेक्ट भाव न मिळाल्यामुळे होतोय, अशी ग्राउंड रिपोर्ट्स आहेत। आणि जे काही राजकारणी आहेत, सतेज पाटील झाले, त्याने म्हटलं की सरकारने निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान निवडणुकीत फायदा उचलण्यासाठी हा प्रोजेक्ट रद्द केला आणि आता जिंकून आल्यानंतर हा जो प्रोजेक्ट शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो शेतकऱ्यांच्या माथी मारला जातोय। मित्रांनो, तुम्हाला शक्तिपीठ महामार्गाचा इम्पॉर्टन्स जो आहे ना तो ॲक्च्युली या लोकांना अजून कळलेला नाही। तुम्ही समृद्धी महामार्गाकडे बघा, त्याचा पण विरोध होत होता। आज त्या प्रोजेक्टमुळे जवळपास तुम्ही बघाल तर 2.6 लाख किलोमीटर रोड कनेक्ट झालेत आणि इवन 3 इंटरनॅशनल, 7 डोमेस्टिक एअरपोर्ट्स कनेक्ट झाले, 2 मेजर 48 मायनर जे पोर्ट्स आहेत, जे बंदरं आहेत ती कनेक्ट झाली आहेत। तिथल्या मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या लोकांना जाऊन जरा विचारा त्या प्रोजेक्टचा त्यांना किती फायदा झाला आहे। जी छोटी छोटी गावं त्यांना कोण विचारत पण नव्हतं ना, तिथे सुद्धा ट्रान्सपोर्ट किती इझी झालेला आहे। आणि शक्तिपीठ महामार्ग सुद्धा त्याचा बजेट 86,000 करोड आहे, म्हणजे हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे महाराष्ट्रासाठी आणि समृद्धी महामार्गापेक्षा 100 किलोमीटर जास्त याची लेंथ आहे। 802 किलोमीटर हा जर पूर्ण कोल्हापूरमध्ये जर जाणार आहे तर ओव्हरऑल याची लेंथ एवढी असणार आहे। आणि याच्यामुळे जर तुम्ही बघाल तर जवळपास वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा या जिल्ह्यांमधून हा प्रोजेक्ट, हा महामार्ग जाण्याचा प्लॅन होता। आता कोल्हापूरमधून याला विरोध होतोय, तर कोल्हापूरमधून वगळून जवळपास 13 जानेवारीला देवेंद्र फडणवीसांनी असा आदेश दिलेला होता की कोल्हापूरला वगळून काही प्लॅन करता येतंय का, म्हणजे त्याला रोडला डायव्हर्ट करता येतंय का, अशा प्लॅन, असा रोडमॅप बनवण्याचा तयारी सुरू आहे। इवन शेतकऱ्यांना किंवा ती जी काही समिती आहे, विरोधी समिती, त्याला सुद्धा समजवण्याचा प्रयत्न होतोय। आणि देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे काल म्हणालेत की मुठभर लोकांचा विरोध आहे, तर शायद सरकार आणि यांची काही बोलणी झाली आहे आणि सेटलमेंट झाली असं वाटतंय आणि सेटलमेंट झालं पाहिजे। मित्रांनो, कसं आहे की शेतकरी आज जर तुम्ही बघाल ना, शेतीमध्ये काय राहिलंय, त्याला काहीच भेटत नाही आहे, तो इतका कर्जबाजारी झाला आहे। अरे सरकारने जमीन घेतली, त्याला काही 4 गुणा भाव जमिनीला भेटला तर डोक्यावरला कर्ज जाईल असा विचार करणारा शेतकरी कशाला मरायला त्या महामार्गाला विरोध करेल? विचार करा। कसं आम्ही शेतकरी आहोत, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, आम्हाला माहिती आहे की जेव्हा वर्षभर आमचे वडील, आमचे आजोबा कष्ट करतात शेतात आणि जेव्हा हे पीक निघतं ना, जेव्हा माल विकला जातो तेव्हा काय भेटतं खिशात? हाताला काही उरतं का? जेव्हा पप्पा म्हणतात तेव्हा आम्हाला सांगतात की काहीच राहिलेलं नाही आहे,
कॉलेजची फीज, हे ते कसं ॲडजस्टमेंट करत असेल शेतकऱ्यांची मुलं, ते कसे पाठवत असेल आपल्या मुलांना कॉलेजला, शाळेंना, जेव्हा एवढी फीज, एवढा खर्च वाढला आहे, शेतीमध्ये भागतंय का? विचार करा बरं. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस 2018चा हा डेटा आहे की भारतातले 40% शेतकरी हे शेतीला सोडण्याचा विचार करतायत जर त्यांना एक ऑल्टरनेटिव्ह इन्कमचा ऑप्शन भेटला. त्यामुळे मित्रांनो, आज महाराष्ट्रातसुद्धा जर तुम्ही बघाल तर मागच्या 50 वर्षापासून दरवर्षी हळूहळू शेतीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे GDPमध्ये ते कमी होत चाललं आहे. आज जवळपास 12% आसपास फक्त शेती महाराष्ट्राच्या GDPमध्ये कॉन्ट्रीब्यूट करते. मग विचार करा, छोटे शेतकरी ज्यांचा या प्रोजेक्टनी फायदा होणार आहे, इवन त्यांचे छोटे छोटे गाव ज्यांना कोण विचारत पण नव्हतं. फॉर एक्झाम्पल जर म्हणायचं तर सांगवाडे, हलचवले, नेरली, कनेरीवाडी ही अशी गावंसुद्धा या शक्तिपेठ महामार्गामुळं कनेक्ट होणार आहेत. ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट एवढी कमी होणार आहे ना, ह्याचा कुठे ना कुठे शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे. जर तुम्ही बघाल तर नागपूर ते गोवा आज जर ट्रॅव्हल करायचं म्हटलं तर 20 तास लागतात. हा जर शक्तिपेठ महामार्ग पूर्ण झाला तर जवळपास फक्त आणि फक्त 8 तास नागपूर ते गोवा ट्रॅव्हल करायला लागणार आहेत. इवन शक्तिपीठ नाव पण ह्याच्यामुळेच पडलं आहे की तुळजापूर, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि पत्रादेवी ही मोठी शक्तिपीठं ह्याला कनेक्ट होणार आहेत. म्हणजे टुरिझमसुद्धा महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात ह्याच्यामुळं वाढणार आहे. आणि देवेंद्र फडणवीसांना ह्याच्यामुळंच मुख्यमंत्री केलं गेलेलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतेच, त्याच्या अगोदरही सरकारी आलीत आणि गेली आहेत, पण वेलफेअर स्कीम चालवणं, फुकटचे पैसे वाटणं हे कुठल्याही मुख्यमंत्र्याला सहज जमतं. पण वोट बँकची काळजी न करता डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स राबवणं त्याला हिंमत लागते. कारण त्यात मोठमोठे वोट बँक्स आपले गमवावे लागतात. जिल्ह्यातला जो एक वोटर बेस असतो त्याला नाराज करून त्याच्या भविष्यासाठी काम करावं लागतं. कारण आज तुम्ही बघाल तर आसाममध्ये, नागालँड किंवा अशी जी ईस्टर्न स्टेट्स होते, ईस्ट आपले भारतातले, त्यात सुद्धा मोठा विरोध झाला होता जेव्हा हे महामार्ग वगैरे काढण्यात आले होते. पण आज ती राज्य नरेंद्र मोदी यांना धन्यवाद म्हणतायत की बरं झालं बाबा, तुम्ही एवढे मोठे महामार्ग आम्हाला बांधून दिले. आज तिथे टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढले आणि किती मोठ्या प्रमाणात त्या टुरिझमनं नंतर GDPमध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं याचा विचार करा. त्यामुळे मित्रांनो, राज्यात जेव्हाही अशी महामार्ग होतात ना, काही राजकारणी येतात, विरोध करतात आपल्या वोट बँक पॉलिटिक्ससाठी. तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असेल, कधीही राजकारण्यांची जमीन, एखाद्या पॉलिटिशियनची जमीन जर सरकारी प्रोजेक्टमध्ये जाणार असेल ना, तो एवढ्या आनंदानं देतो म्हणजे विचारू नका. कारण त्याला माहिती आहे ना की सरकार त्याला 4 गुणा 5 गुणा त्या जमिनीचे पैसे देणार आहेत आणि त्याला माहिती आहे की फायदा कशात आहे. त्याच्यामुळे ते पॉलिटिशियन लोक कधीच विरोध करत नाही. जेव्हा जनतेला फायदा असतो, जेव्हा साध्या गरीब शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार असतो, तेव्हा आपल्या राजकारणाची जी भाकरी आहे ती भाजण्यासाठी हे लोक त्या लोकांना फसवतात, त्यांना आंदोलनामध्ये अडकवतात आणि मग हे असं विरोध वगैरे होतं. जर खरंच कोल्हापूरला डायव्हर्ट करून हा शक्तिपीठ महामार्ग बनवला जाणार असेल तर कोल्हापूरचं फार मोठं नुकसान आहे, फार मोठं नुकसान आहे. आणि आज ते कळणार नाही. 15 वर्ष 20 वर्ष जेव्हा बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ह्या महामार्गाचा फायदा दिसेल ना, तेव्हा हे लोक पस्तावतील, आपण का आंदोलन केलं आणि कशासाठी, काय झाला याचा उपयोग, काय फायदा झाला, तेव्हा भविष्यात त्यांना कळेल. कोकणात आज रिफायनरी लोक मागतायत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना ती राजन साळवी यांच्या मतदारसंघात येणारी रिफायनरीला विरोध केला आणि त्याच्यामुळं लोकांना ती रिफायनरी पाहिजे होती, पण आपली राजकारण करण्यासाठी त्यांनी रिफायनरी येऊ दिली नाही, त्याचा प्रोजेक्ट स्क्रॅप केला आणि त्या मतदारसंघात आपले साळवी यांना हार पत्करावी लागली, हार मिळाली त्यांना. कारण जनता ही प्रगती त्यांना पाहिजे, लोकांना कोणालाही पारतंत्र्यामध्ये राहायचं नाही आहे. आणि जेव्हा केव्हा सतेज पाटील किंवा काँग्रेससारखे लोक ना जेव्हा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करतात तेव्हा मला हसायला येतं. ती काँग्रेस जी 1864चा कायदा, म्हणजे तुम्हाला जर माहिती नसेल तर शेतकऱ्यांची जमीन घेण्यासाठी, एक लँड एक्विजिशन करण्यासाठी सरकारला शेतकऱ्यांची परवानगी लागत नाही आणि हे आजची रियालिटी आहे. आज देवेंद्र फडणवीस किंवा BJP सरकार आहे म्हणून ॲटलिस्ट ते काय कोऑर्डिनेशन तरी होतं आहे, बोलणं तरी ते लोक म्हणतायत तरी आम्ही शेतकऱ्यांची मागणी ऐकून घेऊ, त्यांच्यासोबत आम्ही बातचीत करू, जरा समजून घेऊ. पण काँग्रेसची जेव्हा सरकार होती जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा काय झालं होतं यांनी समोर येऊन सांगावं. पुण्यात जेव्हा पाईपलाईन प्रोजेक्टसाठी लँड एक्विजिशन चालू होतं तेव्हा 3 शेतकऱ्यांवर 2011ला 9 ऑगस्ट 2011ला गोळीबार झाली होती. त्या 3 शेतकरी मारले गेले होते आणि त्यानंतर मग तो प्रोजेक्ट स्क्रॅप केला गेला.
1864चा कायदा जो ब्रिटिशांनी आणला होता लँड ॲक्विजिशनचा, तो नेहरूनं बदललाच नाही. कारण नेहरूलाही हेच हवं होतं. जे समाजवाद वगैरे म्हणतो ना, त्याचे हे इफेक्ट्स आहेत. त्याच्यामुळं म्हणतो समाजवाद हा जो एक कम्युनिझम आहे ना, ते समाजासाठी घातक आहे. कारण समान काय, सगळ्यांमध्ये समान संपत्ती असली पाहिजे, हे अशा प्रकारचे फालतू विचार जे असतात ना, हे समाजाचं नुकसान करतात. लोक प्रगतीला सुरुवातीला नकार देतात, विरोध करतात, पण जेव्हा त्याची गोड फळं त्यांना हळूहळू मिळायला लागतात ना, तेव्हा मग त्यांना वाटायला लागतं अरे आपण तर उगाचच विरोध करत होतो, हे तर आपल्या फायद्याची गोष्ट आहे. आणि हेच कोल्हापूरमध्ये चालू आहे. आणि देवेंद्र फडणवीसांना खरंच आग्रह आहे, कोल्हापूरमधून हा प्रोजेक्ट गेलाच पाहिजे. कोल्हापुरासाठी, भविष्यासाठी त्याच्या जिल्ह्याच्या हा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. आज जे काही राजकारणी आपलं राजकारण खेळू पाहत आहेत या शक्तिपीठ महामार्गावर, त्यांना साईडलाईन करून लँड ॲक्विजिशन हे झालंच पाहिजे. आणि महाराष्ट्राकडं ती ताकद आहे. कायदा त्यांना ती शक्ती देतो की शेतकऱ्यांना समजावून म्हणा किंवा त्यांच्या मर्जीविना त्यांना जे काही भाव असतोय तो देऊन लँड ॲक्विजिशन केला जाऊ शकतो. पण ठीक आहे, देवेंद्र फडणवीस करणार नाहीत हे मलाही माहिती आहे. आणि जर वगळून होणार असेल हा प्रोजेक्ट तर कोल्हापूरसाठी हा अत्यंत दुःखद बातमी. एवढंच म्हणून आजचा व्हिडिओ आपण संपवूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि जर असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायचे तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.